हॅलो फ्रेंड, नमस्कार. माझं नाव निलेश आहे. मी नाशिकमध्ये असतो. आज आम्ही प्लॅन केला ट्रॅकिंगसाठी पांडुलेणी फॉर्केस्ट मार्ग ज्याला म्हणतात नाशिकमध्ये. सकाळीच आम्ही साधारण 6 वाजता तिथं पोहोचलो. थोडा उशीर झाला होता कारण उजेड पण आला होता. तरी आम्ही स्टार्टिंग केली. 6 वाजता साधारण आम्ही चढायला सुरुवात केली. हे नाशिकचं दृश्य बघा. ह्या एंट्री गेटवरती जेव्हा तुम्ही पोहोचाल, हा एंट्री गेट आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला छान अशा लेणी बघायला भेटेल. डॉग पण बसलेला आहे, आराम करताय. गुड मॉर्निंग. हा बघा दृष्ट. या खूप जुना लेणी आहे नाशिकमधल्या, सुप्रसिद्ध. छान डोंगरामध्ये कोरलेलं आहे. नैसर्गिक आवाज पक्ष्यांचा बघा किती छान वाटतो तो आवाज पक्षी. आणि हे आजकाल बघायला भेटत नाही मित्रांनो, पक्ष्यांचा आवाज. हे बघा, ही नाशिक सिटी आहे. वरती तुम्ही आलो की छान ती नाशिक सिटी दिसते. प्रदूषण नाही सकाळी सकाळी, त्याच्यामुळे सर्व बिल्डिंग दिसते आपल्याला बघा. सूर्य. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. काही ठिकाणी काम चालू आहे. नाशिक सिटी खूप छान दिसत होते वरती. आम्ही थोडे गेल्यावर परत त्याचा व्ह्यू घेतला. आणि हा समोर रामसेस किल्ला आहे. नंतर परत वरती निघालो आम्ही. अजून खूप चढायचं होतं मित्रांनो. वेळ झाला होता, दिवस उजडला होता. त्यामुळे आम्ही जरा फास्ट चालत होतो. आणि खूप दिवसानंतर ट्रॅकिंगला आलो, त्याच्यामुळे खूप दम लागत होता. हे बघा, नाशिक सिटीवरती गेल्यावर सुंदर दृश्य असं. आणि आम्ही वरती पोहोचलो. हे लोक पोहोचले होते, बसून आराम करत होते पोहोचल्यावर. आणि छान असं दृश्य वरतून दिसतं. झेंडा पण तिथे होता. आणि नंतर आम्ही राष्ट्रगीत पण बोललो. खूप दिवसानंतर मित्रांनो ट्रॅकिंग केली. दम लागला, प्रॅक्टिस केली पाहिजे. हे पवार सर. आणि छान असं वाटलं खूप दिवसानंतर. डॉग बघा तुम्ही. छान वातावरण होतं, एकदम थंड वारं होतं. तरी थोडा आम्हाला उशीर झाला. फोटो घेतले, छान वाटलं. आणि परत आम्ही परतीच्या मार्गावर निघालो.